नमस्कार ताई, आपल्याकडे परत हे अशा टेन्सिल्स येतात. ह्याच्यामध्ये कशी फाईन प्रिंट येते. ह्याच्यामध्ये फक्त थोडीशी रांगोळी टाकायची, कोणतंही कार्ड घ्यायचंय आणि फक्त रांगोळीला मागे पुढे करायचंय. ही अशी फाईन प्रिंट येते. वाव. याच्यामध्ये कसं माहितीये का, हे शास्त्रानुसार असतं. त्याच्यातले जेवढे चिन्ह दिलेले आहेत ना, ते आपल्या लक्ष्मीला स्थिर करतात. हे सर्व आपले टेन्सिल्स आहे ना, त्याच्यामध्ये हे सहस्त्रदळ कमळ आहे, जे निगेटिव्हिटी नजरसाठी केलं जातं. श्रीयंत्र आहे, जे आपण लक्ष्मी पूजा वगैरे करतो त्यावेळेस केलं जातं. गोपद्मा आहे, 33 कोटी देवांचा समावेश असतो त्याच्यामध्ये. सरस्वती आहे, विद्या वगैरे नांदण्यासाठी आपण केलं जातं. हे गाय वासरू आहे, स्वस्तिक आहे, पिकॉक आहे, कमळ आहे. हे अशा प्रकारचे आपल्याकडे 150 ला हे टेन्सिल्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे 10x10 प्रिंट येणार आहे. 10x10 ची प्रिंट येणार आहे. हे श्रीकृष्णाचं आहे. ही 3D मध्ये प्रिंट येते. ह्याच्यावरती पण याला आपल्याला फक्त ठेवायचंय. कोणताही व्हाईट रांगोळी फक्त अशी टाकायची आहे. कार्ड घ्यायचं आणि फक्त रांगोळी मागे पुढे करायची, बस. अजून काहीच करायचं नाहीये. ही रांगोळी फक्त हलक्या हाताने मागे पुढे घेतली. हे असं उचललं की आपली ही 3D प्रिंट येते. चित्रच वाटतंय हो हो, म्हणजे अगदी आपण पेन्सिलने पेनाने पण काढू शकत नाही. हे आपण थोडंसं बॉर्डरला आपण डिझाईन केलेलं आहे. सुंदर वाटतं. त्याच्यानंतर आपल्याकडे असे 5x17 मध्ये पण येतात डिझाईन, जे पट्टामध्ये आपण युज करतो. त्याच्यामध्ये तुम्ही असं खाली बेस करू शकता. असा नॉर्मल एक कलरचा बेस करून घ्या. ओके. 2 कलर पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. इथे एक कलर टाकला आणि व्हाईट रांगोळी टाकली. सेम प्रोसेस आहे. आपल्याला कार्डने फक्त मागे पुढे करायचंय, बस. ओके. बस. एकदम फाईन प्रिंट येते. स्क्रीन प्रिंटिंग जसं असतं तसं. खरंच सुंदर वाटते. हो. तुमचा नंबर शेअर करता? 9326235795. ओके. थँक्यू. या वेलकम.